नमस्कार मंडळी, आज व्हिडिओ जरा उशीर झाला त्याबद्दल सॉरी. तर आपण आज कथा पाहत आहोत एका देवीची, म्हणजेच आपल्या सप्तशृंगी मातेची. चला तर पाहू काय कथा आहे आणि त्यातील गूढ रहस्य काय आहे. नाशिक जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात गणेश, त्याची पत्नी सावित्री आणि त्यांचा 10 वर्षाचा मुलगा ओंकार राहत होते. गणेश शेतकरी होता. घरची परिस्थिती साधी होती, पण मला देवीवर प्रचंड श्रद्धा होती. सावित्री रोज सकाळी उठून सप्तशृंगी देवी मंदिर मातेचा फोटो समोर ठेवून दिवा लावत असे. ओंकार मात्र खोडकर होता. त्याला देवधर्मात फारसा रस नव्हता. आई रोज देवीला एवढं का बोलतेस, तो हसत म्हणायचा. सावित्री शांतपणे म्हणायची, बाळा, आईला हाक मारली की ती धावून येते आणि सप्तशृंगी माता ही तर सगळ्यांची आई आहे. एके दिवशी गावात मोठी जत्रा भरली होती. ओंकार मित्रांसोबत जत्रेत गेला. रंगबेरंगी खेळणी, मोठे झोपाळे, गोड जिलेबीचा वास, सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. पण संध्याकाळ होत आली तरी ओंकार घरी परतला नाही. सावित्रीच्या मनात भीती निर्माण झाली आणि गणेशने गावभर शोध सुरू केला. रात्रीचे 10 वाजले आणि 12 वाजले, पण ओंकारचा काहीच पत्ता नव्हता. गावकरी म्हणू लागले, कदाचित तो जंगलाच्या बाजूला गेला असेल. हे ऐकताच सावित्रीच्या पायाखालची जमीन सरकली. त्या जंगलाबद्दल गावात अनेक गोष्टी सांगितल्या जात होत्या. रात्री तिथे विचित्र आवाज ऐकू येत होते. काही लोक हरवल्याची कथा होती. सावित्री रडत देवीसमोर बसली. आई, माझा मुलगा परत ये. त्याला काही झालं असेल तर मी जगणार नाही. ती पूर्ण रात्र देवीचं नाव घेत बसली. रात्री जवळपास 3च्या सुमारास सावित्रीला डोळा लागला आणि तिला एक विचित्र स्वप्न पडलं. स्वप्नात लाल साडी नेसलेली एक तेजस्वी स्त्री दिसली. तिच्या कपाळात मोठं कुंकू, डोळ्यात विलक्षण तेज आणि ती म्हणाली, घाबरू नकोस, तुझा मुलगा जिवंत आहे. गावाच्या पश्चिमेकडच्या जुन्या वडाच्या झाडाजवळ जा. सावित्री दचकून उठली आणि तिच्या अंगावर काटा आला होता. तिने लगेच गणेशला उठवलं. मला देवीने इशारा दिला आहे. गणेशला सुरुवातीला विश्वास बसला नाही, पण सावित्रीच्या डोळ्यातही खात्री पाहून ती काही गावकऱ्यांना घेऊन पश्चिमेकडच्या जंगलात निघाल्या. रात्र काळेकुट्ट होती आणि हातात कंदील घेऊन सगळे चालत होते. अचानक दूर एका वडाच्या झाडाजवळ कुणीतरी रडत असल्याचा आवाज आला. आई, आई, तो ओंकार होता. तो एका खड्ड्यात अडकला होता. पायाला दुखापत झाली ती. गावकऱ्यांनी त्याला बाहेर काढलं. सावित्रीने मुलाला मिठी मारली आणि रडू लागली. ओंकार थरथरत म्हणाला, आई, मी हरवलो होतो. मला खूप भीती वाटत होती, पण रात्री एक लाल साडीवाली बाई आली. तिने मला पाणी दिलं आणि म्हणाली, घाबरू नकोस, तुझी आई तुला शोधत आहे. हे ऐकता सगळ्यांच्या अंगावर शहारे आले. सावित्रीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला समजलं दुसरी कोणी नसून सप्तशृंगी माता होती. दुसऱ्या दिवशी संपूर्ण गाव सप्तशृंगी देवी मंदिर येथे दर्शनासाठी गेले. ओंकारने देवीसमोर हात जोडले. तो म्हणाला, आई, आजपासून मी कधीही तुझ्यावर शंका घेणार नाही. त्या दिवसानंतर ओंकार पूर्ण बदलला. तो रोज अभ्यासासोबत देवीची आरती करू लागला. गावात ही घटना चमत्कार म्हणून प्रसिद्ध आली. आजही त्या गावात लोक सांगतात, मनापासून हाक मारली तर सप्तशृंगी माता कोणत्याही रूपात मदतीला धावून येते. तुमचा जर विश्वास असेल देवी आईवर तर नक्कीच माझ्या अश्विनी मराठी स्टोरीज या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, लाईव्हमध्ये लवकरच. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.